आज आईच्या पायथ्याशीच बोलते मी. तर मी आले एक माझी इच्छा पूर्ण करा. आईने सर्व इच्छा पूर्ण केल्या, फक्त ही इच्छा पूर्ण केली पाहिजे बस, बाकी काहीच नको मला. ओम सराम फॅमिली, आई मॉलीचा उदो होता. आज ब्लॉग डायरेक्ट इथूनच चालू करते. तर आता आलो आहे आम्ही मित्र आलो आहे सगळेजण 14 जण. तर आता याचा बड्डे आहे मित्राचा. ए जतीन थांब, हॅपी बड्डे. सगळ्यांनी याला विश करा नक्कीच. तर आता आलो आईच्या भेटीला. आता माझी पण एक इच्छा आहे मागायची. चला तर जाऊ आईच्या पायथ्याशी. आज आईच्या पायथ्याशीच बोलते मी. तर मी आले एक माझी इच्छा पूर्ण करायला. तर ती इच्छा पूर्ण झाली ना माझी लाईफमध्ये, मला काहीच नको, काहीच म्हणजे काहीच नको. ती इच्छा पूर्ण करायची मला फक्त बस, बाकी मला काहीच नको. ती इच्छा होती आली मी. चला आता पिंचरपलीशी चालणार आहे मी वरपर्यंत. चला जाऊन करू सुरुवात. फक्त ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे माझी बस. करते आता सुरुवात वरती जायची. फक्त ते एक गोष्टीसाठी, फक्त ती एक गोष्ट भेटली ना मला काहीच नको लाईफमध्ये, काहीच म्हणजे काहीच नको. चला नॉनस्टॉप आलो आहे. आता मंदिर पाचपायरी मंदिराजवळ आलो. तर पाचपायरी मंदिराचं दर्शन घेऊ, नॉनस्टॉप जाऊ. त्या गोष्टीसाठी आहे ना मी काय पण करू शकतो, म्हणजे काय पण करायला तयार आहे. पण ती गोष्ट पाहिजेच मला. चला आईकडे मागू ती गोष्ट. चला फिरायला गेलतो ना तिथे पण मागली मी ती गोष्ट वैष्णोदेवीला. आता आईकडे पण मागू आपण. चला आता यो दादा आपला मित्र आहे. तर तुझ्या दुकानाचा नंबर सांग. दुकान नंबर 5 नंबर. दादाकडशीच आपण ओटी घेतो नेहमी. आता पेढे आणि पेढ्यांचं दुकान आहे 6 नंबर. तर आता ओटी घेतले, दादाला आल्यावर भेटू आपण. चला पोहोचलोय आता फायनली नॉन स्टॉप. तर आता आईला हेच मागेल, ती गोष्ट भेटलीच पाहिजे. आईने सर्व इच्छा पूर्ण केल्या, आई फक्त एकच इच्छा पूर्ण करी. तर चला जाऊ मंदिरात. अजून आपले मित्र येतात मागच आहे, त्यांच्यासाठी थांबा. ते पोचून मला 5 मिनटं झाली बसून. तर अजून येताना आलं माझे तिघे पण आलं. आता चला बड्डे बॉय पण आलाय. चला निघू, चला आतमध्ये जायला. फक्त आईला एकच इच्छा आहे ती पूर्ण करायची. चालू आतमध्ये ना आता. चला आई फक्त एकच इच्छा पूर्ण कर बस, बाकी काहीच नको मला लाईफ. तिचं पूर्ण झालं, सगळ्या इच्छा पूर्ण केलं म्हटलं तीच कर बस. झाले दर्शन करून मस्त, शपथ एक नंबर झाले दर्शन करून मस्त. आता चालले परत खालती. झाले दर्शन करून ओटी घेऊन जाऊ आपण खालती. चला
असं उभा राहा. हे चांगलं व्हिडिओ बर्थडेला आशीर्वाद भेटते. नीट इकडे बघ त्याच्याकडे सगळी डपिला समाधान लागू दे सगळी मार्ग मोकळे होऊ दे. चांगला चांगलं 2 वर्षांत जोड्याने येऊन दे. 2 वर्षांनी माझा दादा गोड्याने गोड्याने जोड्याने 50 आता राहू दे. 70 बोलतो अजून पण 70 रुपये 2 वर्ष बोलले आणि 500 नोट काढली असं तर 5 महिन्याच बोलवलं असतं. प्रत्येकाला प्रश्न पडत असेल का मी अशी काय गोष्ट मागितली. रिव्हील करीन, लवकरच रिव्हील करीन मी ती गोष्ट. आता 8 दिवस वैष्णोदेवीला गेलो. तुम्हाला माहितीच आहे मी वैष्णोदेवी शिवकोरी सगळीकडे फिरायला गेलो. तिथं पण तीच गोष्ट मागितली मी आणि इथं पण तीच गोष्ट मागितली. फक्त आता पेशन्स ठेवायचं आहे मला बस. फायनली आता गाडीला हार लावायला घेतलेला आहे. तर जतीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा परत एकदा. तर चला बाई, तर केक पण कापायला लागेल संध्याकाळच्या आका आताच. घरी येऊ ना डायरेक्ट संध्याकाळी केक यायचं. कसा वाटतं तुला बड्डेच्या दिवशी येऊन? इकडे बघून बोल ना जरा बाई. प्रसन्न झाला डायरेक्ट. प्रसन्न झालं ना. आपल्या आता फोटो काढायला पुढे गेले ठीक आहे. पण तो व्ह्यू इकडचा पण 1 नंबर आहे. चेक करा. चला भाई, आता फायनली पोहोचलोय. परफेक्ट भाईने 5 वाजता पोहोचवलंय घरी. आता चाललंय. चल भाई, परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आता चला जाऊ घरी. तर चाललोय आता प्रॅक्टिसला. 6 ते 8 प्रॅक्टिस असते. तर आज आहे मंगळवार आणि तारीख पण नव्हतं सांगितलं 20 जानेवारी. आता चालू आहे प्रॅक्टिसला. चला जाऊ, इथं जवळच आहे. चला. तर माझ्या मागं आहे यो आपला प्रॅक्टिसचा स्पॉट आहे. थोडा काम चालू आहे आता इथं म्हणून, नाहीतर पहिले असा नव्हता. नुसती धुलधुल आहे. तर पहिले वेगळा होता. मला आठवत नाही का मी तुम्हाला पहिले दाखवलं आहे का नाही ब्लॉगमध्ये. आपण प्रॅक्टिस इथं करता होते गावाच्या बाहेर. आठवत नाही पण परत एकदा बघा जर नसेल दाखवला तर. इथं करतो. आणि ही बिल्डिंग पण नव्हती, याची पण आधीपासून करायचो, याची पण आधीपासून. तर टोटल 8 म्हणजे 9 वर्ष झाली टोटल. बघा असाच आहे अजून. आता प्रॅक्टिस करू आणि संध्याकाळी जाऊ बड्डेला केक घेऊन त्याला जतीनला. चला करू आता. पोरं येतील आपली सगळी. आलो बघा या टेम्पोमध्ये सामान असतं आपला प्रॅक्टिसला ज्ञान करायला. आलाय सार्थक घेऊन आलाय.
प्रॅक्टिस होऊन 1 तास झालेला आहे आता. जस्ट 10 वाजले आता, 10:17 झाले समथिंग. तर आता गाडी आपली इथं लावली आणि 1 तास झालेला आहे. मी इथंच बसलो आहे. मी ती गोष्ट जी मला पाहिजे ना ती गोष्ट तीच विचार करते. मी लई नर्वस झालेलो आहे. फिरायला होतो त्याच्या आधीपासूनच होता मला, की प्रत्येक मंदिरात मागवतो ती गोष्ट. आता मला जास्ती नर्वसनेस व्हायला लागला आहे का काय होईल काय नाही. ती गोष्ट फक्त एकच या माणसाला माहिती आहे, म्हणजे एकच व्यक्तीला माहिती आहे ती गोष्ट काय आहे, ती मला पाहिजे ती. मी ते माणसाचं नाव नाही सांगणार. खरंच 2 दिवस झाला आज मला नाही काय करूशी वाटत ना, काय नाही मला ब्लॉग पण एडिट करूशी वाटत. मी टाकलं असतं कधी 1 दिवसात 5 ब्लॉग टाकणार, 5 नाही सॉरी 3 ब्लॉग टाकलं असतं मी एकच दिवसात. पण खरंच मला लई हे वाटते. पण आता बघू, मी सगळा वरती सोडलेला आहे. आता मी माताला पण तीच गोष्ट मागली, जेवढं आपण ठिकाण फिरलो ना तीच गोष्ट मागली मी. वैष्णव माताला पण तीच गोष्ट मागली. आज पण आई, काल जाणार होतो मी, फिरून आलेल्याच जाणार होतो कारल्याला, पण काल जायला भेटला नाही मला. आज गेलो मी, पेपरशी आलो आणि ते पण आम्ही संध्याकाळी जाणार होतो. तर दुपारी अचानक प्लॅन झाला, तर दुपारी निघलो आम्ही. बस मला काहीच नको लाईफमध्ये, ती एक गोष्ट भेटली ना बस मी सक्सेस आहे, सक्सेस बस. बाकी मला काहीच नाही पाहिजे. तुम्ही पण प्रे करा त्या माझ्या गोष्टीसाठी जी काय असेल ती. आणि हा जे नाही करत ना, जे ज्यांना चांगला नाही बघवत ना, अनसबस्क्राईब करा, नका बघू ब्लॉग. बस एवढंच बोलेन. फक्त मला ती गोष्ट भेटली पाहिजे. आता चला ब्लॉग एंड करते इथंच मी. बाकी ती गोष्ट एकच व्यक्तीला माहिती आहे, बाकी कोणालाच नाही माहिती. ती व्यक्तीला पण रिव्हील करणार नाही मी. तर आता चला एवढंच बोलीन मी. मला काय म्हणजे बोलूशी पण जास्ती वाटत नाही घरी आल्यापासनं खरंच. तर आज आता मी सगळं वरती सोडलेलं आहे. बस आता चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्याला गणपती आहेत तवा आपल्या ते गावात, दोन्ही गावाचा एकच गणपती असं तुम्हाला माहिती आहे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय आणि ओम साईराम.